नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 130 श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वरूप ज्ञान हा काही नवा अनुभव नाही, कारण सर्व नवे अनुभव हे जुन्या अनुभवापेक्षा जास्त सत्य नसतात. स्वरूप ज्ञान म्हणजे प्रत्येक अनुभवातील कालातीत भागाचा शोध घेणे होय. स्वरूप ज्ञान म्हणजे प्रत्येक अनुभवातील जो कालातीत भाग आहे त्याचाच शोध घेणे होय. ती अशी शुद्ध जाणीव आहे की जिच्यामुळे अनुभव घेणे शक्य होते. स्वरूप ज्ञान ही अशी शुद्ध जाणीव आहे की जिच्यामुळे अनुभव घेणे हे शक्य होते. सर्व रंगामध्ये प्रकाश हा रंगरहित असा भाग असतो. सर्व रंगांमध्ये प्रकाश हा रंगरहित असा भाग असतो. त्याप्रमाणे प्रत्येक अनुभवात शुद्ध जाणीव असते. शुद्ध जाणीवेचे ज्ञान होत नाही, कारण की ती मुळात ज्ञान स्वरूपच आहे. एका साधकाने प्रश्न विचारला, आपण एकदा म्हटले की द्रष्टा, दर्शन आणि दृश्य हे तीनही एकच आहेत, तीन वेगवेगळे नाहीत. पण मला तर ती वेगवेगळीच दिसतात. आपल्या शब्दांबद्दल मला मुळीच शंका नाही, पण मला हे समजले नाही एवढेच, आणि म्हणूनच मी विचारतो आहे. यावर महाराज म्हणाले, हे बघा, बारकाईने पहा. द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही दर्शन असेल तेव्हाच असतात. मी हे पाहत आहे असे तुम्ही म्हणता तेव्हा मी आहे आणि हे दोन्ही तुमच्या पाहण्याबरोबरच येतात, त्या अगोदर नाही. म्हणजेच काय, न दिसणारे हे किंवा न पाहणारा मी आहे असे काही तुम्हाला म्हणता येणार नाही. साधक, मी पाहत नाही असे जाणता येईल काय? महाराज म्हणाले, मी हे पाहत आहे या जागी मी माझे न पाहणे पाहत आहे एवढेच ते होईल, असेच ते होईल. शेवटी पाहणे हे राहतेच. पाहणे म्हणून सदैव आहेच. साधक, स्मृतींचा अंत कसा करावा? महाराज म्हणाले, तसे करण्याची मुळीच जरुरी नाही आणि ते शक्यही नाही. साधक, माझे सुख केव्हा हरवले? अहो, माझ्यापाशी तर ते कधीच नव्हते. महाराज यावर म्हणाले, अगदी सकाळी जाग येण्यापूर्वी तुमच्यापाशी ते सुख होतेच. निसर्गदत्त महाराजांचे हे मोठे एक गूढ उत्तर आहे. जेव्हा मी वाचले तेव्हा मला याचा उलगडा मुळीच झाला नाही. बऱ्याच विचारांती
आणि पुढचे काही वाङ्मय अजून वाचल्यानंतर मग त्यांचं म्हणणं काय आहे ते लक्षात आलं. याविषयी आपण मागच्या सर्व भागामध्ये सविस्तर चर्चा केलीच आहे. पण ज्यावेळी प्रथम हे वाचलं की आज सकाळीच जाग येण्यापूर्वी तुमच्यापाशीच ते होते. पण ठीक आहे, आता आलं लक्षात. असो, तर डोळ्यात कुसळ गेल्यावर तुम्हाला वाटते की आपण ठार आंधळे झालो. डोळ्यात कुसळ गेल्यावर तुम्हाला वाटते की आपण ठार आंधळे झालो. कुसळ काढून टाका, डोळे स्वच्छ धुवून टाका आणि पहा. जरी तुम्हाला अंधुक जरी दिसत असले तरी, तुम्ही काही ना काही प्रकाश तर पाहताच ना. काही ना काही प्रकाश तर पाहताच ना. पूर्ण कुसळ काढले की हळूहळू भरपूर प्रकाश पण दिसेल. प्रकाश तुमची वाटच पाहत आहे. डोळेही तयार आहेत. तुम्ही जो अंधुकपणा पाहता, वस्तुतः ती कुसळाची सावली आहे, कुसळाची छाया आहे. कुसळ काढा, डोळे स्वच्छ धुवा. तुम्ही फक्त इतकेच करा. प्रकाश तिथे तुमची वाट पाहतच आहे. व अशा प्रकारे आपल्या स्वस्थितीत परत या. साधकाने प्रश्न केला, आपण सद्वस्तूला ती हीच हे कसे ओळखता? आपण सद्वस्तूला ती हीच हे कसे ओळखता? यावर महाराज म्हणाले, अहो ते अगदी सोपे आहे. ते अगदी सोपे आहे. तुमच्या तोंडाची चव कशी आहे? तुमच्या तोंडाची चव कशी आहे? असे समजा मी तुम्हाला विचारले, तर तुम्ही एवढेच सांगू शकता की ती तोंडाची चव गोड नाही, कडू नाही, आंबट नाही, तुरट नाही, खारट नाही. ह्या चवी नसताना जी असते तीच खरी तोंडाची चव. त्याप्रमाणे जेव्हा सर्व भेद आणि प्रतिक्रिया संपतात, तेव्हा जी उरते तीच सद्वस्तू होय. त्याप्रमाणे सर्व भेद आणि प्रतिक्रिया संपतात व तेव्हा जे उरते तेच सद्वस्तू होय. साधक यावर म्हणाला, मला एवढेच कळते की मी अनादि भ्रमाच्या पकडीत आहे. मला एवढेच कळते की मी अनादि भ्रमाच्या पकडीत आहे. त्याला काही आता अंत नाही. यावर महाराज म्हणाले, तुम्ही अशा भ्रमात आहात याला पुरावा काय? तुम्ही अशा भ्रमात आहात याला पुरावा काय? जन्म घेण्यापूर्वी आपण कसे होतो माहित नाही. मृत्यूनंतर कसे राहू हेही माहित नाही. म्हणजे मुळात ज्याला सध्या आपण म्हणतो तेच तर विवादास्पद आहे. तात्पर्य, जन्मापूर्वी आपण आणि मृत्यूनंतर आपण हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. पण जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर हे जाऊ द्या, पण सध्याच्या तुमच्या अवस्थेबद्दल म्हणजे वर्तमान काळातल्या सध्याच्या तुमच्या अवस्थेबद्दल तुम्हाला तुमची किती माहिती आहे? आज सकाळी जाग येण्यापूर्वी तुमची अवस्था कशी होती याविषयी आपण मागे चर्चा केलीच आहे. आज सकाळी जाग येण्यापूर्वी तुमची अवस्था कशी होती हे तरी तुम्हाला माहित आहे काय? हे तरी तुम्हाला माहित आहे का? वस्तुतः तुम्ही वर्तमान काळच आहात. काल्पनिक भूतकाळ व काल्पनिक भविष्यकाळ यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याऐवजी तुम्ही आता काय आहे याचा शोध का घेत नाही?
म्हणजे कालातीत हीच खरी सत्यस्थिती आहे हे तुम्हाला तुमचे कळेल. प्रत्येक लाट समुद्रात विलीन होते, त्याप्रमाणे प्रत्येक क्षण आपल्या उगमात, जो उगम कालातीत आहे, त्यातच विलीन होतो. स्वरूप ज्ञान म्हणजे हाच उगम शोधून काढून तेथेच स्थिर होणे, किंबहुना तो उगम आपणच होणे होय. साधक विचारतो, मी आहे ही जाणीव गेल्यावर काय उरते? मी आहे ही जाणीव गेल्यावर काय उरते बरे? महाराज म्हणाले, जे येत नाही, जे जात नाही तेच उरते. जे येत नाही, जे जात नाही तेच उरते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचा स्वतःपासूनचा वियोग हेच तुमच्या भीतीचे मूळ कारण आहे, मुख्य कारण आहे. तसेच स्वतःबद्दलची अभिलाषा हे इच्छेचे मूळ कारण आहे. हे नीट जाणल्यावर तुमचे कर्म स्वप्नाप्रमाणे विरून जाईल. कशावरच कशाचा परिणाम होत नसतो. फक्त देह येतात, वाढतात, नष्ट होतात, दुसरे काहीच होत नाही. तेही अवांछितरित्या, कारण तुम्ही काहीच करत नाही. कारण त्यात तुम्ही काही करत नाही. तुम्हाला तेथे भाग घेणे हे भाग पाडण्यात येते. मी देह आहे हे केवळ एक काल्पनिक मानसिक अवस्था आहे. मी देह आहे ही केवळ एक काल्पनिक अशी मानसिक अवस्था आहे. ती मी देह नाही या विरोधी कल्पनेने ही कल्पना तुम्हाला काढून टाकता येते. पण दोन्ही कल्पना वस्तुतः मिथ्या आहेत. एकीमुळे दुसरी जाते इतकेच काय होते. त्यामुळे मी देह आहे हे फार मोठे अज्ञानाचे लक्षण आहे व मी देह नाही हे तर फार मोठे ज्ञानाचे लक्षण आहे असे नाही. या दोन्हीही गोष्टी तुमच्याकडून बाहेरून आलेल्या आहेत, म्हणून स्वतःला नीट समजून घ्या. ज्याप्रमाणे सागराचा प्रत्येक थेंब खारट असतो, त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला शाश्वताची चव असते. व्याख्या, स्पष्टीकरणे, वर्णने यात फसू नका. जे कृष्णमूर्ती म्हणत, डिस्क्रिप्शन इज नॉट द थिंग असो, तर सार्वत्रिकता व शाश्वतता ह्या देखील स्थान आणि काळ यांना धरूनच आहे. सार्वत्रिकता आणि शाश्वतता या देखील स्थान आणि काल, स्पेस अँड टाइम यांना धरूनच आहे. यांना धरूनच केलेल्या कल्पना आहेत. सद्वस्तू ही कोणतीही संकल्पना नाही. कोणत्याही संकल्पनेचे प्रगटीकरण पण नाही. मी नेमके काय करावे असे तुम्ही मला विचाराल तर निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण केवळ शुद्ध असणेपणानेच आहोत याचे चिंतन करा. समजत नाही, कंटाळा येतो, डोक्यावरून जाते असे म्हणू नका. हे बरेचसे विहीर खणत राहण्यासारखे आहे. जे पाणी नाही तेच नेमके
आणि नेमके तेच तुम्ही बाहेर फेकत राहा. जीवनदायी पाण्याचा झरा हा आहेच, तो नक्कीच तुमची तृषा शमवेल. तुम्हाला जे पाहिजे ते अगोदरच तुमच्या ठायी आहे. तुम्हाला जे पाहिजे ते अगोदरच तुमच्या ठायी आहे. तुम्ही फक्त स्वतःकडे आदराने आणि प्रेमाने पाहिले पाहिजे. तुम्ही फक्त स्वतःकडे आदराने व प्रेमाने पाहिले पाहिजे. इथे कुठल्याही तऱ्हेचा उपेक्षा असा भाव नको. स्वतःबद्दलचा तिटकारा किंवा अविश्वास ह्या घोडचुका आहेत, त्या मात्र तुम्ही करू नका. त्या घोडचुका आहेत, त्या मात्र तुम्ही करू नका. निसर्गदत्त महाराज म्हणतात, कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपात युद्ध हे नेहमीच चालू असते. एक तर युद्ध होतात, नाहीतर युद्धाची तयारी तरी केली जाते, असे जे कृष्णमूर्ती सुद्धा म्हणत असत. जाणीवेचा प्रकाश स्मृतीच्या फिल्ममधून आरपार जातो. जाणीवेचा प्रकाश स्मृतीच्या फिल्ममधून आरपार जातो व मेंदूवर चित्रे पाडतो. पण मेंदू हा अपुरा व अव्यवस्थित असल्यामुळे, डिसऑर्डरली असल्यामुळे तुम्ही जी चित्रे पाहता त्याच्या संदर्भात आवडीनिवडी त्याला चिटकवण्यात येतात, त्यावर भावभावनाचे रंग चढवण्यात येतात. तर प्रथम हे लक्षात घ्या, मग तुम्हाला माणसे व वस्तू जशा आहेत तशा स्पष्टतेने दिसतील. त्यातील गडदपणा जाईल. गडदपणा म्हणजे डॉगमॅटिक थिंकिंग. गडदपणा म्हणजे माझेच खरे असे म्हणणे. महाराज श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, लहान बालकात मी आहे ही जाणीव कोरी करकरीत असते. लहान बालकात मी आहे ही जाणीव कोरी करकरीत असते. कारण मी अमुक आहे, मी तमुक आहे ही जाणीव अजून तयार झालेली नसते. त्यामुळे स्वरूप ज्ञानाला तिथे कुठलाच अडथळा नसतो. पण जसे जसे वय वाढत जाते तशी तशी गुंतागुंत ही पण वाढत जाते. यावर साधकाने प्रश्न केला, आपणाला काही समस्या नाहीत काय? तर निसर्गदत्त महाराज म्हणाले, होय, एक समस्या आहेच. ती समस्या म्हणजे नामरूपाने असणे. हे मला वेदनादायक असे वाटते, तरी मी ते चाहतो आणि सहन करतो. साधक प्रश्न विचारतो, आपल्या कृपेची मला काही मदत होईल काय? यावर महाराज म्हणाले, अहो, माझी कृपाच इथे तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत आहे. अहो, माझी कृपाच इथे तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत आहे. तुम्हाला ज्याची अतिशय जरूरत आहे ते तुमच्याजवळ अगोदरचेच आहे. हेच मी तुम्हाला सांगतो. त्याचाच तुम्ही पूर्णपणे उपयोग करा. त्याचाच तुम्ही पूर्णपणे उपयोग करा. यावर साधक म्हणाला, माझा जन्म का झाला? या जीवनाचा हेतू तरी काय? श्री महाराज म्हणाले, दागिना बनण्यास सोन्याचा काय हेतू असावा? हे विचारण्यासारखे हा तुमचा प्रश्न आहे. अहो, दागिन्याला सोन्याचा रंग आणि आकाराचे सौंदर्य मिळते. दागिन्याला सोन्याचा रंग आणि आकाराचे सौंदर्य मिळते. सोन्याचा इतर काही फायदा नाही, पण ते यामुळे अधिक संपन्न होत नाही. पण देखणे होते, सुंदर होते. पण सद्वस्तू कृतीत असेल तरच, सद्वस्तू कृतीत व्यक्त झाली की कृती ही अर्थपूर्ण आणि दागिन्याप्रमाणे सुंदर होते. हाच जीवनाचा एकमेव हेतू आहे. आपल्या शेजारच्या दुःखाबद्दल
आम्ही अतिशय बेफिकीर राहिलो तर आपल्या दारी पण तेच दुःख एक ना एक दिवस हजर झाले असेच समजा. एक ना एक दिवस ते दुःख तुमचाही दरवाजा ठोठावेलच. तुमच्या बाबतीत काहीही बिघडलेले नाही, पण तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पना मात्र अगदी चुकीच्या आहेत. तुम्ही म्हणून जे केवळ शुद्ध असणे पण आहे, ते कधीच इच्छा करत नाही, ते कधीच कुणाला भीत नाही, त्याला सुखदुःखाची काही पर्वा नसते. तुमच्या देहाच्या आधाराने, त्याच्या प्रभावाने मात्र जी व्यक्ती घडविली जाते, जी व्यक्ती व्यर्थ घडविली जाते, तीच सारे भोगते. तुम्ही व्यक्ती नाही हे स्पष्टपणे पहा, तुम्ही व्यक्त आहात हेच तुम्ही स्पष्टपणे पहा. नमस्कार.